सुप्रभात बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते पुण्यातून। पुण्यामध्ये एका जंगली तरसाने थेट लोकवस्तीमध्ये शिरून माणसांवर हल्ला केलाय। पुण्याच्या मंचरजवळच्या शेवाळवाडीमध्ये हा खळबळजनक प्रकार घडलाय आणि हे तरस थेट लोकवस्तीत शिरलंय आणि माणसांवरच त्याने हल्ला केलाय। अनेक नागरिक घाबरून सैरावैरा पळत होते आणि तरस त्यांचा पाठलाग करत होते। तरसाच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झाले असून एका जखमी झालेल्या तरुणाने अखेर धाडस दाखवलं आणि तरसाला घरामध्ये कोंडून ठेवत स्वतः पळ काढला। दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर तासाभराच्या परिश्रमानंतर या तरसाला जेरबंद केलं। घराच्या अंगणात उभं होतो ना, आजी दरवाजात उभं होती तर तो तरच पळत आला आणि मग आजीला काही कळलंच नाही। आमच्या घरात 2 दरवाजे आहेत ना, एक मागच्या साईडला एक पुढच्या साईडला। आजी घरात गेली, तो तरच पण घरात गेला। आजी त्या साईडने घराच्या बाहेर गेली, आजी दरवाजा लावणार तेवढ्यात तो तरच दरवाजा झटकून आजीला पकडला। आजीला पकडला, आजी ओरडत होती। मग मी तिकडून पळत आलो, तरच बघितलं। मग मी त्याला काठीने मारलं आणि मग काठीने मारलं तो माझ्या अंगावरती त्याने झडप घेतली। त्याने माझ्या हाताला चावला, नंतर मी त्याला झटकलं आणि आतमध्ये घरात जाऊन लपलो। या बातमीनंतर आता राज्यातल्या शेतीविषयक बातम्यांच्या महत्त्वाचा आढावा घेऊया। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गावठी कोथिंबीर आणि शेपूची आवक वाढलेली आहे। यामुळे बाजारभाव घसरले। बाजार समितीमध्ये गावठी कोथिंबीरीला 10 ते 25 आणि शेपूला 5 ते 14 रुपये प्रतिजुडी दर मिळतोय। कोल्हापुरात मागच्या महिनाभरापासून लहरी हवामानामुळे रबी पीक संकटात सापडले। शाळू पिकावर चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव असून ही कीड पानं कुरतडते, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। वेगवेगळ्या रासायनिक औषधांची फवारणी केली जात असून आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। अमरावतीत ढगाळ वातावरणामुळे फुलकोबीची फुलं पिवळी पडतायत, त्यामुळे खराब होण्याआधी शेतकऱ्यांना कोबी तोडावे लागत आहेत। काल परवापर्यंत 45 ते 50 रुपये प्रति किलो असणारा कोबी आता मात्र 7 ते 8 रुपयावर येऊन पोहोचलाय। तुळजापुरात शेतकऱ्यांचा खरबूज फळबागांना ढगाळ वातावरण आणि करप्या रोगाचा फटका बसलाय। त्यातच महावितरणाच्या कारभारामुळे पुरेसे पाणी मिळालं नाही, त्यामुळे खरबूज शेती मातीमोल होण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे। रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसलाय। सकाळचं धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे आंबा बागायतदार आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। शिरोळमधील एका शेतकऱ्यानं पिकवलेल्या तब्बल 3.5 किलो कोबीचा गड्डा कोल्हापुराकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। या शेतकऱ्याने तब्बल 60% उत्पादन या कोबीला घेतलेलं आहे। तसेच 1 ते 1.5 फूट लांब मिरची आणि चेरी टोमॅटो यासह विविध भाज्या या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या आहेत। अकोल्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबींची लागवड करण्यात आली। बीएससीचे शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणाने हा प्रयोग केलाय। 3 महिन्यांमध्ये तब्बल 3 एकरमधून 9 लाखांचं उत्पन्न या तरुणाने घेतलंय। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून देशासह परदेशातूनही संत्री दाखल झालेली। आकाराने लहान असलेली मिनी संत्री सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेते। एपीएमसीतील घाऊक बाजारामध्ये 50 ते 60 रुपये किलोने मिनी संत्री विकली जाते। रासायनिक खतांच्या किमतींमध्ये काही कंपन्यांमधून नवीन वर्षामध्ये 1 जानेवारीपासून वाढ केली जाणार आहे। या खतांच्या किमती प्रतिबॅग 150 ते 200 रुपयांनी महागणार आहेत। सांगलीत यंदा अधिक पाऊस आणि फळ छाटणीला झालेल्या विलंबामुळे बेदाणा निर्मिती प्रक्रिया देखील लांबणीवर पडली आहे। या सर्व प्रक्रियेमुळे साधारणतः महिनाभराचा विलंब या प्रक्रियेला होणार आहे। तसंच वातावरणामधील बदल होत असल्यामुळे त्याचा परिणाम देखील बेदाणा निर्मितीवर होणार आहे।
सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात सापडली आहे. हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली द्राक्षबाग वाया जाते. द्राक्षघड कुजणं, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना सामोरं जावं लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. जळगाव जिल्ह्यात ऐन हिवाळ्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर आणि कापसाचं प्रचंड नुकसान झालंय. येवला तालुक्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसामुळे गहू शेती भुईसपाट झाली आहे, तर कांद्याचेही मोठे नुकसान झाले असून ठिकठिकाणी मका आणि सोयाबीन ओला होऊन नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत आहेत. त्यात या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानात भर पडली. 3 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं 180 कोटींचं नुकसान झालंय, तर 2 वर्षांपासून ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळ्यात शिरपूर तालुक्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय. केळी, पपई, हरभरा, गहू आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यावेळेस आमदार काशीराम पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहापुरातील अनेक गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाण्यातून मोकाट कुत्री आणून सोडली जात असल्याची चर्चा आहे. ही कुत्री कोंबड्या आणि मांजरींवर हल्ले करतात, तसेच रहिवाशांना सुद्धा त्रास देत आहेत. भंडाऱ्याच्या लेंडझरी वनपरिक्षेत्रामध्ये राखीव वनामध्ये पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळलेला आहे. वाघाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातील रामकुंड परिसरात बिबट्याने गायीवर हल्ला केला. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला असून बिबट्याच्या मुक्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्राजक्त माळीबाबत केलेल्या विधानाबद्दल सुरेश धस यांनी माफी मागितली. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असं सुरेश धस यांनी म्हटलंय. स्थलांतरित कामगारांना आधी स्मार्ट रेशन कार्ड द्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत. हे कामगार कोणत्याही राज्यातले असले तरीही त्यांना महाराष्ट्रातल्या दुकानांमध्ये धान्य मिळालं पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. कोकणातील रिफायनरीवरनं दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. रिफायनरीमुळे प्रदूषण होणार नसेल तर त्याचा विचार झाला पाहिजे आणि वस्तुस्थिती लोकांपुढे मांडली पाहिजे, असंही केसरकरांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेप्रमाणे शेतकऱ्यांनीही थेट बँक खात्यामध्ये मदत दिली जाणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. भ्रष्टाचार टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदत दिली जाईल, असं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. बीडमध्ये पोलीस अधीक्षक चिरीमिरी घेऊन शस्त्र परवाने देतात, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय. बीडचा बिहार व्हायची वेळ आली असून तातडीने कारवाईची मागणी यावेळेस करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून वाल्मिक कराड आणि त्याच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केलाय. आका कोण हे मात्र धस सांगत नाहीयेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एक सूचक ट्विट केलंय. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो राऊतांनी पोस्ट केलाय. वाह क्या सीन है. संतोष देशमुखांचा अपराधी कोण, चौकशी किती पारदर्शक होईल, असा सवालही राऊतांनी या ट्विटच्या माध्यमातून विचारलाय. सरपंच हत्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केलंय. या प्रकरणी अजित पवारांकडून अद्याप कोणतीही हालचाल झाली नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तसंच वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही आव्हाडांनी केलाय.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केलेली आहे। बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना बजरंग सोनावणे यांनी पोलीस अधीक्षकांना केल्या आहेत। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला होता आणि याच पार्श्वभूमीवर दमानिया यांना आलेला कॉल हा दारूच्या नशेत करण्यात आला होता अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांनी केलेली आहे। बीडमध्ये सीआयडीकडनं वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोची आज चौकशी करण्यात आली। याच महिलेची काल केज पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीकडनं दिवसभर चौकशी करण्यात आली होती। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढलाय। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना अटक करा तसेच बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला अटक करून कठोर शासन करावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। बीड आणि परभणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाण्यामध्ये आंबेडकरी अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला। मोर्चाची सुरुवात ठाणे रेल्वे स्थानकाकडनं करण्यात आली आहे। यानंतर आता मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येते। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोलीसही आता सज्ज झालेत। 31st सेलिब्रेशन करताना महिला छेडछाडीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। गिरगाव चौपाटी तसंच नरिमन पॉइंट या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून खास तयारी करण्यात आली आहे। पहिल्यांदाच गिरगाव चौपाटीवर 2 वेगवेगळे भाग करण्यात आले असून बॅरिगेड्स करून फॅमिलीसाठी वेगळा तर दुसऱ्या भागीमध्ये तरुणाई आणि पुरुष मंडळींसाठी जागा करण्यात आलेली आहे। महिला स्पेशल पोलीसही सिव्हिल ड्रेसवर गस्त घालतील तसंच गिरगाव चौपाटीवर फटाके वाजवण्यास आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। तर 31च्या पार्टीसाठी पोलिसांनी काय काय खबरदारी घेतली आपण पाहतोय। गिरगाव चौपाटीवर फॅमिली आणि तरुणांसाठी वेगवेगळे झोन बनवण्यात आलेले आहेत। महिला स्पेशल पोलीस सिव्हिल ड्रेसवर गस्त घालत असणार आहे। 21 सीसीटीव्हींसह ड्रोन कॅमेराने पोलीस संपूर्ण परिसरावर नजर ठेवणार आहेत। नरिमन पॉइंट गिरगाव चौपाटीवर नो पार्किंग आणि फेरीवाल्यांनाही बंदी घालण्यात आली आहे। चौपाटीवर मद्यपानास तसंच फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे। तर 31ची पार्टी जर तुम्ही करताय तर तुमच्यावरही पोलिसांची करडी नजर असणार हे लक्षात ठेवा। यानंतर आता राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50 मधून। रायगड जिल्ह्याला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेत। वाहतूक नियंत्रण आणि वाहन चालकांना सूचना देण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे। नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता अलर्ट झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावर अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी खास तपासणी नाके उभारण्यात आलेत। यावेळेस गोव्याकडनं येणाऱ्या दारूच्या साठ्यावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे। नागपुरात पोलिसांकडून नवीन वर्षानिमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 31च्या या पार्श्वभूमीवर ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा हुल्लडबाजांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवलेली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला येणाऱ्या पुण्यातल्या एका पबकडनं कॉन्डम आणि ORSच्या पाकिटांचं वाटप करण्यात आले। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पाकिट देणार असल्याचा दावा पबने केलाय तर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगरात आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहेत, कारण 31साठी तब्बल 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्स काढलेलं आहे। विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात येणार आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून 60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। ड्रिंक अँड ड्राईव्हसह वाहतुकीचे नियम आणि गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे।
कोरेगाव भीमा इथं संपन्न होणाऱ्या शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज झाले। विजय स्तंभावर 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा होणार आहे। यासाठी पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत। या कार्यक्रमासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। माथेरानला जाण्यासाठी पर्यटक ई-रिक्षांचा वापर करतायत, मात्र ई-रिक्षा कमी असल्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागते। रिक्षांची संख्या वाढवावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर आणि लायन्स पॉइंटवर पर्यटकांना बंदी आहे। या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात। त्या पार्श्वभूमीवर उद्यापर्यंत बंदी घालण्यात आली आहे। 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा आणि मावळातील पर्यटक सज्ज झालेले आहेत। हॉटेल्स, रिसॉर्ट, खासगी बंगले यावेळेस हाऊसफुल झाले, तर पवनानगर परिसरामध्ये कृषी पर्यटन केंद्रावरील टेंटची बुकिंग सुद्धा हाऊसफुल झाली आहे। सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते, त्यामुळे इथले हॉटेल्स हाऊसफुल झालेत। स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड आणि इतर साहसी खेळांचा आनंद लुटताना इथे पर्यटक दिसून येत आहेत। समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। रत्नागिरी तालुक्यामध्ये नाचणे, नारायणमई इथल्या कांदळवन सफारी आणि पक्षी निरीक्षण आणि कयाकिंग सुरू असून पर्यटक त्याचा आनंद लुटतायत। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळ्यामध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी झालेली आहे। 25,000हून अधिक पर्यटकांनी गणपती मंदिरामध्ये दर्शन घेतलं। तसंच मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या पर्यटकांची राहण्याची व्यवस्था अपुरी पडली आहे। शिमला मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे, त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे। या बर्फवृष्टीचा पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहेत। झाडं आणि डोंगरांवर सुद्धा सर्वत्र बर्फच बर्फ दिसत आहे। जम्मू काश्मीरमध्येही सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे रस्त्यांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे। 31 आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेत। पर्यटक बर्फामध्ये खेळण्याचा मनमुराद आनंद लुटतायत। मनालीच्या सोलांग व्हॅलीमध्ये बर्फाच्या थरावरनं गाडी थेट दरीमध्ये कोसळली। यासोबतच मनालीमध्ये अनेक वाहनं घसरताना दिसत आहेत। यावेळेस नागरिकांकडून चारचाकी चालवताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। थर्टी-फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मनालीमध्ये पोहोचले। मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे, त्यामुळे मनालीमधील विविध स्पॉटवर जाण्यासाठी पर्यटकांची झुंबड झाली। त्यामुळे मनालीतील रस्त्यावर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालंय। वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे 3:30 वाजल्यापासून भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे। वर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरामध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। रात्री 10:30 पर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा संपन्न झाली। लाखो भाविक ज्या क्षणाची वाट पाहत असतात ते देवाचे कऱ्हा स्नानही पार पडले। यावेळेस देवासोबत लाखो भाविकांनी सुद्धा कऱ्हा स्नान केलं। खंडेरायाच्या कऱ्हा स्नानाची ड्रोन दृश्य कॅमेराद्वारे खास घेण्यात आलेली आहेत। मुंबईच्या लोकलमध्ये 2 तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली। गुटखा खाऊन लोकलच्या डब्यामध्ये थुंकल्याने इतर प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानक मृत्यू झाला। हार्ट अटॅक आल्याने खेळाडू विजय पटेल हा मैदानातच कोसळण्याची प्राथमिक माहिती समोर येते। विजय पटेल हा नालासोपारा इथला रहिवासी आहे। अलिबागच्या रेवदंडा समुद्रकिनारी महागडी फेरारी समुद्राच्या वाळूमध्ये रुतली। बाहेर काढण्यासाठी चक्क बैलगाडीने कार ओढावी लागली। अलिबागमध्ये फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांना ही कार समुद्रकिनारी नेली, पण कारचे टायर्स वाळूमध्ये रुतून राहिले। उरणीतल्या पाणथळ प्रदेशामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे। 300हून अधिक फ्लेमिंगो या भागामध्ये विहार करताना दिसत आहेत।
नागपुरात ठाकरे गटाने महापालिका मुख्यालयावर विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. शहरातील कचरा संकलन आणि कचरा प्रक्रियेमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात आला. या घोटाळ्यामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. पुणे राजगुरुनगरमध्ये 2 पीडित मुलींवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्ह्यात गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसंच या प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर आज रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी 25 जादा बेस्ट बसेस सोडण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणामध्ये बसगाड्या सोडण्यात येतील. प्रवाशांच्या मदतीसाठी वाहतूक अधिकारी तसेच बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली आहे. कचऱ्यापासून प्रतिदिन 4 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार होती, मात्र आता 7 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर 2025 मध्ये कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मुंबईमध्ये सिमेंटच्या दरात वाढ झाली असून दर वाढल्यानं घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या प्रतिगोणीचे दर सध्या 350 रुपये इतके आहेत. त्यामध्ये आता प्रतिगोणी 30 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये बहुतेक उद्यानांमध्ये लाद्या उखडलेल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अपघात होऊन दुखापत झालेले आहेत. त्यामुळे पालिकेकडून आता लवकरच जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती करण्यात येणार आहे. उद्यानांमध्ये लाद्यांच्या ऐवजी मातीचे ट्रॅक करण्याचा विचार पालिकेकडून सुरू आहे. वाढवण मंदिरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार झालाय. यासाठी 328 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे. डहाणू तालुक्यातील वाढवण समोरील समुद्रामध्ये हरित वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. वातावरण बदलामुळे समुद्रातील माशांचं प्रमाण कमी झालंय. अनेक बोटी गेल्या 8 दिवसांपासून समुद्रामध्ये जात नसल्यानं मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान होत आहे. मासेमारीसाठी खूप लांब जावं लागत असल्यानं त्यांना मासे मिळत नसल्यानं मोठं आर्थिक संकट ओढावलंय.